मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनास 9 सप्टेंबर 2024 रोजी न्याय मागण्यांबाबत रीतसर संपाची नोटीस दिली। शासन निर्णयानुसार 23 सप्टेंबर 2023 रोजी सुधारित आकृतीबंधाचा निर्णय पारित झाला। 2 वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही आकृतीबंधाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही। आकृतीबंधाची योग्यरित्या पूर्वलक्षित प्रभावाने अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरेल, तसेच शासनाच्या निर्णयास छेद देऊन महसूल विभाग स्तरावर बदला केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे। मोटार वाहन विभागाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने गठीत केलेल्या कळसकर समितीचा अहवाल 2 वर्षांपासून प्रलंबित आहे। त्या अहवालाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये एकाच प्रकारचे काम वेगवेगळ्या तऱ्हेने केले जाते, त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे। शासन स्तरावर संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने सादर करूनही चर्चेची मागणी करूनही संघटनेसोबत चर्चा न केल्याने राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांना घ्यावा लागला। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी बेमुदत संपास राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी पाठिंबा देत आज रोजी सोलापूर परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। या प्रसंगी आडम मास्तर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सुरू असलेल्या संघर्षास सीटूच्या वतीने पाठिंबा राहील, वेळ प्रसंगी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवेल असे आश्वासित करत शासन लवकरच कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्या मान्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करत सीटूच्या वतीने राज्य शासनास निवेदन पाठवत संपावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर इथे मी कर्मचारी आहे। तर आमचा संप हा 24/9/24 पासून सुरू झालेला आहे, बेमुदत संप। तर हे संप आम्ही याच्यासाठी केलेला आहे की आकृतीबंधानुसार आकृतीबंध 2 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे, परंतु आतापर्यंत तो काय अंमलात आणलेला नाही। तसेच ज्या महसूलनुसार ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या कॅन्सल करण्यात यावा ही एक मागणी। परत आमचे जे वेतनवाढीचे जे नियमानुसार करण्यात यावी ती एक मागणी आणि समायोजनेचे एक, या अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत। त्याबद्दल आम्ही दिनांक 24/9 पासून ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।